मित्रांनो नमस्कार। आज व्हिडिओ बनवतोय, थोडासा मोठा व्हिडिओ आहे, पण पहा तुम्ही याच्यामध्ये काही चूक वाटलं असेल, माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर तुम्ही मला या व्हिडिओचं म्हणजे व्हिडिओ पाहू शकता पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर काही चूक असेल माझी तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मित्रांनो। आणि शक्यतो याच्यामध्ये जे ओव्हरटेक जे केलेले आहेत, ओव्हरटेक कसं करायचं, लेन कशी चेंज करायची, आपण कितीच्या स्पीडनं चाललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कुठल्या जागेवरती किती स्पीड पाहिजे, याविषयी थोडीशी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो याच्यामध्ये। Are you always on the go like me? Well, yep, that's me. You're probably wondering how I ended up in this situation. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, जेवढे पण समोर गेलेत ना लोक, तर तेवढ्यांनी सिग्नल तोडूनच गेलेत। तर इथं बघा राईटला जायचं आहे ना, तर आपल्याला जागा नाही भेटत लेफ्टला, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, डायरेक्ट लेफ्टला घ्यायचा प्रयत्न करतो। तसं न करता थोडंसं पाठीमागे पाहून आणि एकदम स्लो गाडी, आता पहा आपली किती स्लो गाडी आहे, तर एवढी स्लो तुम्ही हळूहळू लेफ्ट साईडनं घेऊ शकता। इन केस समजा समोरचा एकदम ब्लॉक होत असेल तर तुम्ही तिथंच थांबा, जर तुम्हाला जागा भेटत असेल तर तुम्ही हळूहळू लेफ्टला घेऊ शकताय। आता इथं बघा, हे टू व्हीलरवाले आहेत, ते सिग्नल फॉलो करतायत, तर त्यांना सिग्नल फॉलो करू द्या, पाठीमागून उगाच हॉर्न नका वाजवत बसू।
जेव्हा पण आपल्याला ओव्हरटेक करायचं असतं मित्रांनो, तर असं अंतर ठेवून लाईन चेंज करा. समोरची लाईन क्लिअर आहे की नाही ते पण पहा आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करा मित्रांनो. उगाचच आपलं गाडीच्या पाठीमागे एकदम फास्ट जायचं आणि त्याच्यानंतर लाईन चेंज करायची, तर हे रिस्क घेऊनच ओव्हरटेक असतं. तर शक्यतो होता होईल तेवढं रिस्क न घेता ओव्हरटेक करा. थोडंसं अंतर ठेवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही अंतर ठेवून ओव्हरटेक कराल तर तुम्हाला समोर काय अडथळा आहे तर तो पण आपल्याला पाहायला मिळेल समोर आणि त्याच्यानंतर आपण सुरक्षित राहू आणि नंतर सुरक्षित ओव्हरटेक करू शकतो. आता इथं पुढं गेल्याच्या नंतर सिग्नल आहे मित्रांनो, तर तिथं मला पूर्ण जण राईट साईडला आतापासूनच मी पाहिलं की लेन किती ब्लॉक आहेत, कितीपर्यंत हे हळूहळू लेफ्टला गेलो आहे. मी डायरेक्ट तिसऱ्या लेनमध्ये पण गेलो आहे, पण पाठीमागून कोणालाही ब्रेक लावण्याची आवश्यकता नाही पडावी इतकं लेफ्ट साईडला जाऊन नंतर मी म्हणजे तशी ओव्हरटेक गाडी केली आहे आणि पुढं आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथं बघा झेब्रा क्रॉसिंग आपल्या इथं दिसत नाही आहेत, तरी पण काही जागेवरती इथं फाईन टाकले जातात लोकांना. तर शक्यतो प्रशासनानं पण अशा जिथं जास्त गर्दीचे ठिकाणं असतील तिथं हे झेब्रा क्रॉसिंग आहेत त्यांचे रिन्युअल केले पाहिजेत दर वर्षाला. जसं की दुसऱ्यांना असतं रिन्युअल, तसं या झेब्रा क्रॉसिंगला पण रिन्युअलची डेट असली पाहिजे. आता हे पहा आता झेब्रा क्रॉसिंगच्या पुढं भरपूर जण आपल्या पाठीमागून गेलेत, पण मी शक्यतो सिग्नल लागण्याची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा सिग्नल ग्रीन झाला तेव्हाच मी नंतर पुढं जाण्यासाठी निघालो आहे. तर शक्यतो होता होईल तेवढं झेब्रा क्रॉसिंगचं पण आपण स्वतःहून चालू करायचं. समोरच्याचा सिग्नल कोणाचा बंद होणार आहे हे पाहण्यापेक्षा आपला सिग्नल कधी चालू होईल हे पहा आणि त्याच्यानंतर आपला सिग्नल चालू झाल्याच्या नंतर पुढं जा. आपल्या इथं लोक बऱ्यापैकी काय करतात की समोरच्याचं कोणाचं सिग्नल ग्रीन आहे आणि कोणाचं आता बंद होणार आहे आणि कुठल्या साईडनं आपल्याला बाहेर निघता येईल, हे सगळ्यात मोठं शौर्याचं काम करतात काही लोक. तर ते शौर्याचं काम आपण नाही करायचं. शक्यतो मित्रांनो हे जे भाऊ चाललेत राईट साईडचे, तर अशी टू व्हीलर चालवणं टाळा मित्रांनो. शक्यतो डिवायडरच्या साईडनी टू व्हीलर चालवायची नसते मोठ्या रोडवरती पण. आणि जरी तुम्हाला आपली स्पीड कमी असेल तर शक्यतो लेफ्ट साईडलाच गाडी चालवा. टू व्हीलर ही लेफ्ट साईडला चालवा, राईट साईडला चालवू नका.
मित्रांनो, या ठिकाणी एक टू व्हीलर आलेत आता समोर बघा. तर त्यांनी त्या छोट्या टेम्पोला ओव्हरटेक करण्यासाठी पुढं आलेत ते, आणि त्यांना हॉर्न द्यायची आवश्यकता नाही पडली आणि त्यांनी लगेच आपली लेन चेंज केली. तर टू व्हीलर चालवताना अशी चालवा की इतरांनाही त्रास नाही झाला पाहिजे. आता याच ठिकाणी पहा, आता हे दुसरे जे हे टू व्हीलरवाले भाऊ आहेत, तर त्यांनी कसं गाडी चालवत आहेत. तर हे सगळ्यात जास्त रिस्की राहतं. कसं तुम्हाला सांगतो, आता मी राईट साईडने ओव्हरटेक करतोय, पण एखादा फास्ट जाणारा लेफ्ट साईडने जर ओव्हरटेक करत असेल तर ते दोन गाड्यांच्या आतमध्ये अडकले जातात. तिथं त्यांचा जीव खालीवरी होतो. तर अशा जास्त वेळ अशी गाडी कधीही चालवू नका. आता या समोरच्या ज्या गाड्या आहेत ना मित्रांनो, तर त्यांना मी आत्तापासूनच पाहत होतो. म्हणजे एवढ्या दूरून मी पाहिलं की आपल्याला त्या गाड्यांना ओव्हरटेक करायला लागेल. अगोदर मी रिक्षाची स्पीड पाहिली, त्याच्यानंतर आता यांची स्पीड कमी आहे. तर असं यांची स्पीड कमी असं समजल्याच्यानंतर अजून मी लेफ्ट साईडला हळूहळू गेलो आणि भरपूर अंतर ठेवूनच ओव्हरटेक करतो. एकदम जवळ जाऊन कधीही ओव्हरटेक करायचं नाही. गाडीच्या पाठीमागे जाऊन तर कधीही ओव्हरटेक करायचं नाही मित्रांनो. हायवेवरती सगळ्यात मोठी चूक करतो आपण, एकदम गाडीच्या एखादी स्लो गाडीच्या पाठीमागे जातो आणि नंतर ओव्हरटेक करतो. तर तसं कधीही करायचं नाही. थोडंसं दुरून ओव्हरटेक करायचं. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता थोडासा रोड असा डाव्या साईडला टर्न करतोय, आता उजव्या साईडला करतोय, आता थोड्या वेळानं परत तो लेफ्ट साईडला वळणार आहे. पहा तुम्ही समोर. आणि अशा ठिकाणी बघा, हे एर्टिगावाले भाऊ आहेत ना, त्यांनी बघा आपल्या लाईनमध्ये शक्यतो राहायचं. तर कधीही असं पूर्ण लाईन तोडून बाहेर नाही निघायचं. आता मी तिथं ओव्हरटेक करण्याची माझी पण थोडीशी चूक मी केली आहे. तशा ठिकाणी ओव्हरटेक नाही करायला पाहिजे होतं, पण तिथं मी टू व्हीलरला ओव्हरटेक करून पुढं गेलेलो आहे. अजून एक मित्रांनो, इथं टू व्हीलर चालवताना आता हे लेफ्ट साईडने जे टू व्हीलर गेले आपल्या, तर त्यांनी बघा किती आत, म्हणजे दोन गाड्यांच्या आतून रिस्क घेऊन ओव्हरटेक केलाय. आणि त्यांनी जर तेच आपल्या गाडीच्या, आता हे समोरून चाललेल्या गाडीच्या पाठीमागं आणि आपल्या गाडीच्या मध्ये जर थांबून ओव्हरटेक केलं असतं तर त्यांची ओव्हरटेक आत्ता झाली असती. कमीत कमी म्हणजे किती, माझ्या माहितीचं एक 10 सेकंदासाठी त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून ओव्हरटेक केलाय. तर तसं टू व्हीलर चालवताना कधीही करू नका शक्यतो. मी शक्यतो मित्रांनो पहा, आता इथं पहा, ओव्हरटेक करताना ना क्लिअर केल्याशिवाय मी ओव्हरटेक करत नाही मित्रांनो. त्यांना पण पाठीमागं आता याच्यावाले होते
एक्सेंटवाले, तर त्यांना मी अप्पर डिपर दिला, पास दिला आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक केला आहे. आणि इथं पहा, या महिंद्राच्या गाडीला पण ओव्हरटेक करताना मी किती थोडंसं दुरूनच ओव्हरटेक केलं आहे. मित्रांनो, शक्यतो बघा अशा ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला ते जे बाण दिल ते बघा, तसे जर बाण असतील ना, तर समजायचं की तिथं जास्त म्हणजे नाही का, कधी म्हणजे जास्त रिस्कीवालं वळण असेल, नसतर काहीतरी असं काहीतरी हे असेल की तिथं हे असेल. पण शक्यतो तसं दर वळणावरती दर टर्नवरती ते केलंच पाहिजे. मोठ्या हायवेजला तसे खाली रस्त्यावरती बाण असलेच पाहिजेत. आणि अशा ठिकाणी गडबड करायची नाही आहे, थोडंसं शांत राहायचं आणि शांततेत गाडी पास करून घ्यायची आपली. मित्रांनो, जेव्हा पण कुठं म्हणजे मोठ्या रोडवरती पण आणि छोटा, आता इथं समोर गाव आलं आहे बघा, आता समोर गाव आहे, तर त्या ठिकाणी असं मोठ्या गाड्यांना हॉर्न द्यायचं नाही आहे. हॉर्न देऊन त्यांना साईडला सरकण्यासाठी जास्त हे नाही करायचं. होतं काय माहिती आहे का, ती पण गाडी चालवणारा एक माणूसच असतो, मोठी गाडी असते, त्या गाडीला थोडी जास्त जागा हवी असते. आणि जर छोटा रोड अचानक होणार असेल तर त्या ठिकाणी थोडंसं त्यांना पण त्रास होत असतो. तर अशा ठिकाणी शक्यतो गाव पास होऊस्तोवर जर आपल्याला जागा कन्फर्म भेटली तर ओव्हरटेक करा, नाहीतर एक 5 मिनटं 4 मिनिटं लागतील आपल्याला, पण त्या गाडीच्या पाठीमागच शक्यतो जाण्याचा प्रयत्न करा. उगाच बळजबरीचा ओव्हरटेक करून त्यालाही त्रास देऊ नका आणि आपण स्वतःलाही त्रास करून घेऊ नका. हां, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता गाव संपलं आहे पण साईड देत नाही आहेत, तर तेव्हा त्यांना थोडासा हॉर्न द्या, एकदा दोनदा अप्पर डिप्पर द्या आणि त्याच्यानंतरच ओव्हरटेक करा. पण शक्यतो होता होईल तेवढं गावाच्या ठिकाणी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आता इथं समोर माझे टेम्पो आहे, तर त्यांना मी ओव्हरटेक करण्यासाठी लेफ्टला आलो, पण तेव्हाच मला हे जे समोर जे टोल नाक्याचे जे बूथ होते ते आता बंद झालेत. मग त्याच्यामुळं छोटासा रस्ता झाला, तर ते मला पाहायला भेटलं की दुरून थोडंसं मी ओव्हरटेक करण्यासाठीचा प्रयत्न करत होतो. तर तसं पाहिल्याच्यानंतर आपण परत पाठीमागं त्याच गाडीच्या यायचं आणि त्याच्यानंतर आता जेव्हा आपल्याला वाटेल की आता क्लिअर झाला रस्ता, मोठा रस्ता, व्यवस्थित रस्ता आहे आणि खाली रस्ता भेटतो आहे आपल्याला ओव्हरटेक करण्यासाठी, तर तेव्हाच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा.
मित्रांनो बघा, कधी कधी आपल्याकडून चुका होतात. कधी म्हणजे नाही का, आपल्याला समोरच्याचे काही हालचालीमुळं आपली चूक होते. तर तशाच ठिकाणी थोडंसं एखाद्या वेळेस आपण ॲक्सेप्ट करू शकतो. पण आता असं झालं हल्ली, की बऱ्यापैकी लोकं चुकीचंच वागतायत. गाडी चालवताना स्वतः कधीही स्वतःची काळजी नाही घेणार. इतरावरती आपला ब्लेम टाकून देणार, की "तू आम्हाली वाचव बाबा, तुला गरज आहे, तुला जगण्याची आवश्यकता आहे, तर तू वाचव आम्हाली." अशा प्रकारे काही लोकं गाडी चालवतात. तर शक्यतो तसं करू नका. समोरचे सगळेच जणच वाचवतील, हा कधीही गैरसमज डोक्यातून काढा. हां, चूक झाली आपल्याकडून, चूक होणार नाही असं नाही आहे. आपण एक म्हणतो ना, की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पण चूक झाली तर आपण त्याला चूक म्हणू शकतो. पण जे चुकीचं वागतात लोक, पाहून चुकीचं करतात, त्या लोकांसाठी तर म्हणजे सगळ्यात असं वाटतं ना, कीव येते कधी-कधी अशा लोकांची, की बाबा चुकीचं वागतायत, समोरच्यावरती आपला स्वतःचा पूर्ण जीव झोकून देतात आणि गाडी चालवतात. काहीही असू द्या त्याच्यामध्ये. गाडी चालवणं हा एक, मी आता हे गाडीचा विषय म्हणून, पण काही ठिकाणी मी भरपूर लोकांना पाहिलेलं आहे, की जे चुकीचं वागतात, चुकीचं चालतात. तर शक्यतो आपण होता होईल तेवढं आपल्याकडून चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पुढं चालायचं. मित्रांनो, जेव्हा इथून जात होतो ना मी, तर तेव्हा पहा, आता इथं समोर एक आजी आहे, रोड क्रॉस करते. तर त्यांना मी इथून पाहिलं बघा, पाठीमागूनच. आणि त्याच्यानंतर तिथंच मी स्पीड कमी केला आणि त्याच्यानंतर पुढं आलो. तर असं शक्यतो चौकामध्ये ना थोडंसं एकदम लक्ष आपलं थोडंसं जास्त ठेवा आणि नंतरच गाडी चालवा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा आणि आपल्या इतरांना, जवळच्यांना शेअर करा.